नमस्कार. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. मेघाचा प्रवास चालू झालेला आहे. आता तो कुरुक्षेत्रापर्यंत येतो आहे. हे कवीने याच्यात दाखवलेलं आहे. आणि श्लोक असा आहे, ब्रह्मावर्तं जनपदम अथ छायया गाहमानः क्षेत्रं क्षत्रप्रधनपिशुनं कौरवं तद्भजेथाः. राजन्यानां शितशरशतैः यत्र गाण्डीव धन्वा धारापातैः त्वम् इव कमलानि आभ्यवर्षन् मुखानि. तू कुरुक्षेत्राच्या जवळ आलेला आहेस, तर त्या ब्रह्मावर्त देशावर अशी सावली करून गाहमानः छायया गाहमानः अशी सावलीच्या रूपाने तू तिथे प्रवेश कर. आणि काय तिथे तर कौरव पांडवांचं जे युद्ध झालेलं आहे, जे प्रसिद्ध आहे, तर त्या युद्धाच्या, त्या हत्याकांडाच्या त्या सगळ्या खुणा आहेत. ही खूप वेगळा आणि छान शब्द वापरला आहे, क्षत्रप्रधन पिशुनम. खरं पिशुन हा शब्द दुष्टपेक्षाही जास्त ना चहाडखोरसाठी सुद्धा वापरला जातो. तर त्या ठिकाणी जे जे काय झालेले आहेत हत्या, युद्ध, काय जे काय झालेलं आहे सगळं, त्या सगळ्यांची जणू काही ते निशाणी दाखवणार आहे. पण ते खूप युद्ध म्हटल्यावर त्यामध्ये मृत्यू, आक्रोश, वैर ह्या सगळ्या भावना असल्यामुळे त्याच्या खाणाखुणा त्याचं निदर्शन म्हणण्यापेक्षा पिशुनं हा शब्द तिथे जास्त योग्य वाटतो. तो कवीला फार सुंदर शब्द मिळालेला आहे. कारण काय त्यांनी म्हटलं आहे, अद्यापि शिरः कपालादिमत्तया कुरुपांडव युद्ध सूचकम. आजही तिथे गेल्यानंतर आपण पाहिलं असेल तर एक क्षणभर काहीतरी वेगळा भास होतो तिथे. कारण की आपल्याला ते सगळं युद्धाची माहिती आहे म्हणून आपला मानसिक असेल, पण एक काहीतरी वेगळा आभास होत होते प्रत्यक्ष क्षेत्र बघताना. तर आणि त्यात दुसरा शब्द वापरला आहे की तिथे काय आहे, तर तिथे मेघाला अगदी कुरुक्षेत्राचा उल्लेख करून काय विशेष मिळवलं कवीनी, तर गांडीव धन्वा म्हणजे अर्जुन. तर एकच त्याचं एवढं एक विशेषणसुद्धा पुरेसं आहे की त्याला इतर कशाच्या मदतीची जणू काही गरजच नाही. तर असा तो त्याने आपल्या गांडीव धनुष्याच्या जोरावर हजारो शेकडो शिरांचा छेद म्हणजे शिरच्छेद, शत्रूंचा शिरच्छेद केला आहे. कशाने तर आपल्या बाणांचा वर्षाव करून. त्याप्रमाणे तू सुद्धा खूप धुमासार पाऊस पाडून धारापातैही कमलानी आभ्यवर्षण मुखानी. तू सुद्धा काय करतोस की जेव्हा झोडपून येतो ना, तेव्हा कमल ही तो झोडपून काढतो, जसा आपल्या पावसाने गारपिटीने, तसं. तर ते वर्णन. आणि जसं अर्जुनाने तू असं करतोस, तसं या ठिकाणी अर्जुनाने गांडीव धन्वानी हजारो शत्रूंची मुखकमलं उडवलेली आहेत. शत्रूंची मुखं उडवलेली आहेत. यासाठी एक फक्त उल्लेख आणि काही वास्तवाचा उल्लेख काव्यामध्ये. जेव्हा काही प्रदेश भौगोलिक दिसतात, ऐतिहासिक भूमी दिसतात, तेव्हा कवी आपल्या त्या ज्ञानाचाही एक उपयोग करत असतो. आणि मग तिथे पिशुन हा सूचक, हा एक सुंदर शब्द मला स्वतःला आवडलेला आहे. आणि गांडीव धन्वा हे अर्जुनाला विशेषण वापरलं म्हणजे त्याला उरलेल्या कुठल्याही साधनाची जणू गरजच नाही. का गांडीवाच्या जोरावर तो एवढं करू शकतो. तसं तू प्रसंग पडलास तर आपण म्हणतो ना, गारपीट झाली, ढगफुटी झाली, तर तुझ्यात हेही सामर्थ्य आहे. तो इंद्राच्या दरबारातला म्हणजे इंद्राच्या अंतरंग प्रकृतीतला पुष्करावर्तक असा मेघ आहे, उच्च कुलातला आहे, तो कामरूप आहे. तर त्याच्यात हे पण सामर्थ्य आहे की प्रसंग पडलं तर मेघ जसा सगळ्यांना हळवं करणार आहे, जसांना शांत करणार आहे, जसं पोषण करणार आहे, तसा हा मेघ हा जो पुरुष आहे याच्यामध्ये हेही सामर्थ्य आहे की प्रसंगी जर वीररसाचा परिपोष करायचा असेल तर तो काय बरं करू शकतो, तर जसं गांडीव धन्वा अर्जुन हा हजारो शत्रूंच्या मुख छाटू शकतो, तसा प्रसंग पडलास तर तू सगळ्या कमलांना झुडपून काढू शकतोस. असा तू हे तुमच्या दोघातलं एक साम्य अशा पद्धतीने कवीने इथे कल्पना केलेली आहे. त्यानंतरचे काही श्लोक आहेत, ह्यातले आपण प्रत्यक्ष श्लोक न बघता काही त्यातलं मर्म असे भाव सुद्धा बघू. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी बलरामाचा उल्लेख केलेला आहे. कौरव पांडवांचं युद्ध जेव्हा ठरलं तेव्हा पांडव हे धर्माने वागणार होते. त्यांची जीत ही उघड होती, ही माहिती होती. प्रत्यक्ष दिसत नसलं तरी अंतिम निर्णय श्रीकृष्णालाही माहीत होता, बलरामालाही माहीत होता. दुर्योधन बलरामाचा शिष्य आणि लाडका होता आणि हे नातेवाईक पण होते. त्यामुळे बलराम ह्यातून बाजूलाच झाला. तो या युद्धात न थांबता भिवून नव्हे
तर एक प्रकारची विरक्ती येऊन तो तिथून बाजूला झालेला आहे. तर त्याचा उल्लेख पुढच्या श्लोकात आहे. हित्वा हालाम अभिमतरसाम रेवती लोचनांकाम बंधुप्रीत्या समर विमुखः लांगली यासी शेवे कृत्वा तासाम अभिगममपाम सौम्य सारस्वतीनाम अंतःशुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्ण. हा पण एक छान श्लोक आहे. वर्णन असं केलं आहे की कौरव पांडव हे त्याचे बंधू आहेत. बंधुप्रीत्या हा शब्द मुद्दाम वापरला आहे. बध्नाती इति बंधू. मागे मी बोललेले तुम्हाला की बंधू हा आपल्याला फक्त भाऊ भाऊ वाटतो तसं नाही, जो जीवाभावाने आपल्याला जोडतो, बांधून टाकतो रेशीम गाठींनी. तर त्यामुळे कौरवांवरही त्याचं प्रेम आहे, पांडवांवरही त्याचं प्रेम आहे. आणि दुर्योधन शिष्य म्हणून विशेष लाडका पण आहे. त्यामुळे कोणाचंच आपल्याला काही भलं बुरं बघायलाच लागू नये अशा एका प्रकारच्या त्यांच्याबद्दलच्या असलेल्या प्रेमभावनेनी तो समरात्न विमुख झालेला आहे. रागाने, द्वेषाने किंवा भीतीने नव्हे. हे एक छान त्यांनी विशेषण मुद्दा म्हणून वापरलेलं आहे बलरामासाठी. हे सांगताना या विशेषणावर मी जास्त बोलते कारण हे सांगताना पुढे छान आपल्याला उल्लेख मिळणार आहे. ह्या श्लोकात काही तत्त्व मिळणार आहेत. म्हणून तिथे बंधुप्रीत्या याचा अर्थ तो जसा भयानी बाजूला गेला नाही तसा रागद्वेषाने पण गेलेला नाही, पण इतकं सगळ्यांवर प्रेमी की नाही मला हे युद्ध बघायचंच नाही. अशा भावनेने तो तिथून बाजूला झाला. आणि तिथून बाजूला झाल्यावर काय केलं त्यांनी, तर आपल्याला माहिती आहे हा शृंगार रसाचा सम्राट कालिदास वीर रस असो कुठलाही वेगळा रस असो जरा हटके शृंगार आणतोच. त्यामुळे त्यांनी इथे असा आणला आहे की हा जो बलराम आहे, लांगली म्हणजे हली म्हणजे हलधारण करणारा, तर बलरामाचं बरेच वेळा बऱ्याच महाकाव्यातून अतिरसिक, विलासी अशी पण वर्णनं येतात. तर रेवती ही त्याची पत्नी आहे आणि तिच्या नेत्रामध्ये प्रतिबिंबित झालेल्या म्हणजे मदिरा पान हे लोक करतात असं गेले. तर त्या आपल्याला ज्याचा स्वाद अत्यंत प्रिय आहे अशी जी हाला सुरा आहे तर ती जणू काही तिच्या नेत्रात मादक अशा प्रियेच्या नेत्रात प्रतिबिंबित झालेली आहे. अशा तिचासुद्धा त्या सुरेचासुद्धा मोह सोडून यांनी तीर्थयात्रा सुरू केली. आणि ती कुठे केली तर सरस्वतीच्या तीराने त्यांनी आपला प्रवास सुरू केला. ही सरस्वती ही अत्यंत पवित्र नदी आहे. तर तिचं जल, त्या सरस्वतीचं जल हे मेघा तू सेवन कर. आणि ते सेवन करण्याचं काय फळ आहे तर तुझा अंतरात्मा, शब्द बघा, अंतरात्मा कृष्णमेघ पाणी देणार आहे. कधी कधी तो स्वच्छ होईल पण जास्ती वेळा तो सावळाच राहणार आहे. तर त्यामुळे बहिरंग नाही पण अंतरात्मा तत्काळ निर्मळ होईल आणि तू केवळ रंगाने सावळा राहशील. वर्णमात्रेण कृष्णा ही फ्रेज त्यामुळे पॉप्युलर झालेली आहे की अंतःशुद्धी महत्त्वाची आहे. बहिशुद्धी, बहिरंग प्रसाधनं आणि त्यासाठी जे आपण म्हणतो की सौंदर्य हे चांगलं आहे, हे आकर्षक आहे, आनंददायी आहे, पण अंतरंग शुद्धी ही जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे तू अंतःशुद्धत्वमपि भविता, हा वेगळा भविष्यकाळ आहे, हा भविष्यकाळ म्हणतात त्याला. तर तू पण, तुझी पण शुद्धी होईल. ज्या सरस्वती ही इतकी पवित्र आहे, जिच्या तीर्थयात्रेला काठाकाठाने बलराम जाणार आहे, तर तू तिथे त्या सरस्वतीचं जलप्राशन कर. आत्तापर्यंत आपण इथे याला म्हणतात औचित्य. कसं प्रबंधाचं औचित्य आहे तर आत्तापर्यंत आपण नद्याला प्रेयसी, मैत्रीण अशा पद्धतीने कालिदास मेघाला रंगवतो आहे आणि कोणाचं उपभोग घे, कुणी उदात्त नायिका अतिशय उत्कट भावनेने तुला आव्हान करते तर दुर्लक्ष करू नको वगैरे हे वर्णन ऐकली. पण जेव्हा सरस्वती नदी आली तेव्हा त्यांनी कुठेही शृंगार हा सरस्वती नदीशी संबंधित दाखवलेला नाही. वरच्या 2 ओळीत बलरामाच्या शृंगारी स्वभावाचं वर्णन आहे आणि खालच्या ओळीत लगेच तो म्हणतो की तिचं जल प्यायल्याने, कारण ती नदी ही इथे गंगा, यमुना, सरस्वती यांची वर्णनं करताना हे औचित्य, याला म्हणतात औचित्य विचार. शास्त्रीय चर्चेतून साहित्याचा अभ्यास करतो ना तेव्हा कवी किती उंच दर्जाचा आहे हे आपल्याला कळतं. तर इथे त्यांनी कुठेही प्रेयसी, मैत्रीण हे संबंध न दाखवता ती पवित्र आत्मा करणारी एक परमेश्वरी तत्त्व असावी अशी नदी आहे असं दाखवलेलं आहे. आणि ह्यातनं आणखीन एक म्हणजे हे औचित्य आपल्याला दिसतं, तिच्याबद्दलचा पूजनीय भाव, तिच्याबद्दलची खरं तर नदी ती गुप्तपणे हे पण आपल्याला माहिती आहे. तर बलरामाला समजा त्यांनी आजपर्यंत जे काही केलं असेल त्याच्या हातनं काही हिंसा, पाप काहीही झाला असेल तर त्याची शुद्धी किंवा प्रायश्चित्त हे सुद्धा त्यामुळे मिळेल. आणि त्यामुळे तू अंतःशुद्धात्वमपि, बलरामाप्रमाणे तू पण
आतून शुद्ध, कारण बाहेरून पांढरं होऊन चालणार नाही. आपल्याला माहिती आहे की बाहेरून पांढरे शरदातले मेघ असतात. गर्जती शरदी न वर्षती वर्षासु निस्वनो मेघ हा. कळलं? म्हणजे वर्षा ऋतूमध्ये मेघ बरसतो तो सावळा असतो आणि शुभ्र मेघ असतो ना तो शरदात असतो. तर त्याच्यामुळे आत्ता इथे शुभ्र हे बहिरंग चालणार नाही आहे. मग बहिरंग सावळा आहे, पण वर्णमात्रेण कृष्णा, तू फक्त रंगाने काळा असशील पण मनाने तू अत्यंत धवल शुची पवित्र असा असेल. ह्याच्यातनं एक खूप छान दाखवलेलं आहे की अंतर्शुद्धी महत्त्वाची आहे. हे दाखवण्यासाठी पण हा अंतशुद्धिरेव संपाद्या न तू बाह्या बहिशुद्धोपी सुतपद प्रायश्चित्तार्थम सारस्वत सलिलसेवी तत्र भगवान बलभद्रा एव निदर्शनम. म्हणून तू सरस्वतीची पूज्य भावनेनी सेवा कर आणि तिचं जल हे तीर्थ भावनेनी प्राशन कर. हा याच्यातला एक भाग आहे. दुसरं म्हणजे आपण बंधुप्रीत या शब्दावर बोललो की कौरव पांडव हे रक्तसंबंधी आहेत. त्यांचा समेट करण्याचा प्रयत्न थकला आहे. कृष्णाने दूतगिरी केली पण तरीसुद्धा युद्ध होणार आणि बांधवांच्या हत्येची धास्ती नको म्हणून तो विरक्त होऊन तीर्थयात्रेसाठी गेला आहे. अजून एक असं म्हणतात, बलराम आणि भीम दुर्योधनात गदायुद्धाचा दुर्योधनाचा आचार्य आहे, पण दुर्योधन त्याचा लाडका होता. कोणाचा? बलरामाचा. कृष्ण पांडवांचा पक्षपाती असं म्हटलं जातं, किंवा मी तर असं म्हणेन की म्हणजे जिथे कृष्ण तिथे विजय आणि जिथे धर्म तिथे कृष्ण, त्यामुळे पांडवांचा विजय नक्की होता. त्यामुळेही तो बाजूला झाला. आणि सरस्वती ही कुरुक्षेत्राच्या वायव्येकडून वाहणारी नदी आहे. ती प्रयागाच्या त्रिवेणी संगमात गुप्त झाली, आपल्याला माहिती आहे. तर ती गंगा यमुनांप्रमाणे ती पण पवित्र मानली जाते. आणि असं म्हणतात की वैदिक वाङ्मयात असा उल्लेख आहे की ऋषींनी ऋषय हा वै सरस्वत्याम सत्रमासत. अजून एक सरस्वती नदीबद्दल छान उल्लेख आहे, गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदि वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा. असं नद्यांचा उल्लेख आहे. त्यात कुरुक्षेत्रात सरस्वतीला स्थान आहे. त्यामुळे कुरुक्षेत्र आल्यावर सरस्वतीबद्दल बोललं, तिच्या निमित्ताने अंतःशुद्धीबद्दल बोलले. त्यामुळे वर्णमात्रेण कृष्णा ही खूप गोड फ्रेज आहे, ही खूप मार्मिक फ्रेज आहे. आणि जिथे असं म्हटलं आहे की ऋषी बलराम नैमिषारण्यात गेला, इथे ऋषी सत्र करत होते आणि पुराण गायक अशा सुताखेरीज इतरांनी बलरामाचं स्वागत केलं. मग बलरामाने रागाने सुताचा वध केला आणि ऋषींच्या आज्ञेवरून प्रायश्चित्तासाठी म्हणून तो तीर्थयात्रा करू लागला. असा भागवत दशमस्कंदात असा एक कथाभाग आहे. त्यामुळे या निमित्ताने प्रायश्चित्ताने मन शुद्ध होतं. म्हणजे पाप माणसांच्या हातातून घडलं असेल तर त्यावर पण आपल्याकडे प्रायश्चित्त शास्त्र आहेत आणि अनेक तऱ्हेची प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. त्याचा एक धर्मशास्त्राचा इथे एक उल्लेख येतो. त्याच्यानंतर की सरस्वती ही माता पूजनीय आहे आणि प्रायश्चित्त घेतलं की पुन्हा आपण पवित्र होतो, आपली प्रगती होते. आणि माता ही मुलाला शिक्षा करते पण ते चांगलं होण्यासाठीच. तसं तिच्या ठिकाणी प्रायश्चित्त घेतलं तर तो पुन्हा पवित्र होईल. कारण कुठलीही एक वेळ कुपुत्रो जायेत क्वचितपि कुमाता न भवती. त्यामुळे माता माफ करेल पण चांगली माता ही आधी त्याला सुधारण्यासाठी शिक्षा घ्यायला लावेल. तशा प्रकारचाही हा इथे एक चांगला भाग आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी असं अतिशय, आता ह्याच्यातनं पुन्हा एक सुरेख गोड वेगळा प्रसिद्ध श्लोक आहे. तस्मात् गच्छेः अनुकनखलं शैलराजावतीर्णा जह्नो कन्या सगरतनय स्वर्ग सोपान पंक्ती गौरी वक्त्र भ्रुकुटिरचनां या विहस्येव फेनैः शंभोः केशग्रहणमकरोत् इंदुलग्नोर्मि हस्ता. इथून पुढे गेल्यावर खूपच एक मजेशीर चित्र दिसणार आहे. यामध्ये प्रौढा नायिका ही कोण आहे ते आपण बघूयात. म्हणजे एकदा आधी अर्थसंकेत बघ, त्याच्यावर चर्चा करू. तू कुरुक्षेत्राहून थोडा पुढे जा, कनखल तीर्थाजवळ हिमालयावरून असा सपाट असा प्रदेश लागेल. तिथे त्या उतरणीला सगरपुत्रांचा स्वर्गात जाण्याचा पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो ही गंगा बनली आहे. आणि भगीरथ प्रयत्नांनी गंगा खाली आलेली आहे आणि सगर 60,000 पुत्रांना गती मिळावी म्हणून त्या गंगेला खाली बोलावलेला आहे. तो इथे उल्लेख आहे. आणि जन्नू राजाची मुलगी जान्हवी
गंगेचं एक नाव जान्हवी, ती जन्नूराजाची कन्या आहे असं म्हणतात. तर त्या गंगेकडे तू जा. त्या गंगेने काय केलं? मेघाला तो म्हणतो, जिनी पार्वतीच्या मुखावरील सवती मत्सराने वाकड्या झालेल्या आणि वर चढलेल्या भुवया यांचा आपल्या शुभ्र फेसाने उपहास केला आहे गंगेनी, आणि आपले तरंगरूपी हात शंकराच्या भाळावर म्हणजे कपाळावर जो चंद्र विराजमान आहे, म्हणजे जी चंद्रकला विराजमान आहे, त्याला लपेटून शंकराच्या जटाजुटांचा आश्रय घेतला. अशी जी गंगा आहे तिच्याकडे तू पुढे जा. तर आता इथे हा काय उल्लेख आहे? तर आपल्याला माहिती आहे शंकराला ची सहधर्मचारिणी आहे पार्वती, आणि गंगेलाही शंकराने स्थान दिलेलं आहे. तर आपल्या घरामध्ये कुठलीही परस्त्री आलेली कुठल्याच स्त्रीला आवडत नाही. त्यामुळे कवीने अशी कल्पना केलेली आहे की सपत्नी आहे आता ही गंगा ही पार्वतीची. त्यामुळे पार्वती नाराज आहे, आणि ही कोण भलती डोक्यावर आणून ठेवली आहे आणि अगदी जटाजूट बद्धा असं म्हणतात ना, तशी मिरवताय डोक्यावर. तर मग असा एक तिच्या रागाने, सवतीबद्दलच्या मत्सराने, स्वाभाविक सात्विक संतापाने तिची भुवई वर उडते पार्वतीची. ती पाहिल्यानंतर ही जी गंगा आहे हिला हसू येते, आणि कसं आपण विजय मिळवला आणि कसं प्रिय झालो आपण, सवतीच्याही वरचढ आपण झालं, असा एक भावना त्यांनी एक गृहकलहातल्या सांसारिक भावनांचा एक दाखला, एक कल्पना केलेली आहे, आणि त्यामुळे ती हसते. आता हसण्याचा काय संबंध? तर गंगेचं शुभ्र जल आहे. संस्कृतमध्ये हास्याला धवल रंग हा हास्याचा वर्ण मानलेला आहे. त्याच्यामुळे ती हसती आहे, आणि तिचे जे तरंग आहेत तर तिने असे ते तरंगरूपी हात आहेत, आणि शंकराच्या भारावर जो चंद्र आहे त्याला तिने असं लपेटून शंकराच्या जटाजुटांचा आश्रय घेतला आहे. केशग्रहणम आकरोत असे आपण शब्द ऐकलेलेत आहे. शंभो केशग्रहणम आकरोत इंदू लग्ना उर्मी हसता. लाटारूपी तिचे हात आहेत, मला लक्षात. आणि ती जटेत बांधलेली आहे ना, म्हणून ह्यांनी असं दिलं आहे की तिनेच घट्ट त्याचे केस किंवा जटा धरून ठेवलेले आहेत. तर कल्पना अशी आहे की एखादी प्रौढा नायिका आहे आणि कुणालाही सवत सहन होत नाही, त्यामुळे सपत्नीम असहमाना स्ववालभ्यम प्रकटयंती स्वभर्तारम सह शिरोरत्नेन केशेषु आकर्षती तद्वत इति भावा. म्हणजे संताप होतो ना सपत्नीचा, तर आता ती त्या दोघींच्यात कलह होईल. तर गंगेने तर विजयी मुद्रेने जणू काही त्याला धरून पकडून ठेवलेला आहे. आणि तिच्या ज्या लाटा आहेत तर त्या धवल लाटा म्हणजे ते हास्य. मग ते हास्य कसं? तर पार्वतीला हसलेलं, कारण पार्वतीवर विजय मिळवला ना. पार्वती गृहस्वामीने असूनसुद्धा शंकराने मोठ्या प्रेमाने तिला धरून ठेवलेलं आहे आपल्या जटेत. अशी एक कल्पना आहे. त्यामुळे ती तिला हसती आहे असं एक विचार आहे. मुद्रा राक्षस नाटकाची अशी एक नांदी आहे, फार सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला औचित्य तत्त्व जे मी वारंवार बोलते ना, तर त्या राजकारणावर ते नाटक आहे, आणि त्याच्या नांदीमध्ये कपट हेच दैवत मानलं आहे. तर कपटाला वंदन केलं आहे. तर कपट हे कधी वंदनाचा विषय होऊ शकतो का? पण राजकारणामध्ये गनिमिकावा आवश्यक आहे. जर आपल्याला उपलब्ध माहितीप्रमाणे जर शिवाजीराजांनी वाघनखं घालून गेले नसते आणि कपटी माणसाशी सरळ मार्गाने गेले असते, तर आज आपल्याला शिवाजीराजे बघायला मिळाले नसते. शकुनीचा द्यूतातलं कपट माहिती असूनही धर्मराजाने जो सरळपणा दाखवला त्याचा श्रीकृष्णालासुद्धा तो आवडलेला नाही आहे. कारण की आर्जवम ही कुटिलेषु न नीती ही अशा राजनीती सांगते. जे कुटिल लोक आहेत त्यांच्याशी रुजुतेने वागणं ही नीती नाही. ही त्या आपली कुवत ओळखूनच युद्धामध्ये किंवा गनिमिकाव्यामध्ये उभं राहावं लागतं. पण गनिमिकावा हा युद्धात क्षम्य नाही, स्तुत्य आहे. तर त्याच्यामुळे त्या कपटाला तिथे वंदन केलं आहे. ते किती औचित्य बघा. नांदीमध्ये कपटाचं वर्णन आहे, आणि अशी कल्पना केली आहे की ती विचारते केयम धन्या शिरसी कोण होई भवानी, डोक्यावर मिरवताय अगदी. तर शिव असं दाखवतच नाहीत आपल्याला, कळलं आहे, कारण त्यांच्या डोक्यावर चंद्रकला पण आहे ना. तर तो म्हणतो इंदुकला म्हणजे चंद्राला सोम वगैरे सगळे शब्द आहेत ना. शशिकला म्हणतो, सगळे शब्द आहेत ना. तर त्याच्याऐवजी तो बरोबर शशिकला हा कवीने स्त्रीलिंगी शब्द वापरला आहे. म्हणजे गंगेच्याबद्दल इग्नोर करायचा प्रयत्न करतोय तो. आपल्याला काही कळलं नाही असं दाखवायचा शिव प्रयत्न करतायत. हे शिवांचं कपट. आणि मग ती म्हणते की नारीम पृच्छामी न इंदूम, मी बाईबद्दल बोलते तुमच्या डोक्यावर येऊन बसलेली, इंदूबद्दल नाही. आता इथे इंदू हा पुल्लिंगी शब्द वापरला आहे त्या
नाटकाच्या नांदीत कवीनी. कारण का स्त्रीलिंगी शब्द वापरल्यावर त्यांनी शशिकला म्हणून गंगेचं लपालपी केली, गंगेबद्दल बोलायची म्हणून ती म्हणली मी बाईबद्दल बोलते आहे, चंद्राबद्दल नाही. इथे तिने स्त्रीलिंगी शब्द वापरला नाही, इथे पुल्लिंगी शब्द कवीने तिच्या मुखात घातला आहे. इतका अभ्यास जेव्हा कवी करतो ना तेव्हा उच्च दर्जाचे आपल्याला नाटकं महाकाव्य पाहायला मिळतात. म्हणून वन्यलोकात असं म्हटलेलं आहे की पंचशाहा महाकवया, हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच महाकवी आहेत. सगळे महाकवी होऊ शकत नाहीत. खूप विचार करून. आणि आता मग तो म्हणतो की अगं तू दासीला विचार, तुला हिचं नाव माहिती नाही का, असं करून तो सतत गंगेचं जे अस्तित्व आहे ते लपवायचा प्रयत्न करतो आहे. केयम धन्या केयम सीता ते शिरसी, कोण ही बाई मिरवताय डोक्यावर, शशिकला की नाम येतात अस्याहा, हे काय नाव आहे त्या बाईचं. मग तो म्हणतो अगं नामच आहे, माहीत नसल्यासारखी काय करतेस हां. परिचितमपि ते विस्तृतम कस्य हेतो हो, तो तिच्यावर डाव लटतो की तुला माहिती आहे ना तिचं नाव हेच आहे म्हणून हां, तू माहीत नसल्यासारखं काय करते आहेस. मग ती म्हणते नारीम पृच्छामी, मी बाईबद्दल बोलती आहे हां. न इंदूम चंद्रा, आता इथे इंदूच्या पुल्लिंगी शब्द वापरला. कथयतु विजया न प्रमाणम, तुला जर पटत नसेल तर विजयाला विचार. अशा प्रकारे हां देवीपासून म्हणजे पार्वतीपासून निम्नोतुम इच्छो हो, गंगेबद्दल सगळं लपवायचा प्रयत्न केलेला सुरसरितम, असं म्हणजे सुरसरित म्हणजे गंगा, असं ते शिवाचं शाठ्यम अव्यात हां विभो हो वहा, हे विभूचं शाठ्य हां तुमचं रक्षण करू. कळलं. तर इथे कपट हे दैवत मानलेलं आहे. तो ती जी कन्सेप्ट आहे ना तीच आत्ता आपल्या श्लोकात होती. आणि त्याच्यामुळे ही जान्हवी हे पण नाव पडलं आहे. तर त्याचं असं आहे, त्याच्या मागचा रेफरन्स असा आहे, पृथ्वीवर तुफान वाहणारी गंगा होती, तिचा प्रवाहाचा जोर होता, तर पृथ्वीला शक्य नव्हतं पेलणं तो. तर ती जन्नूराजाची यज्ञभूमी वाहून गेल्यामुळे त्यांनी तिचा प्रवाह प्राशन केला. आणि मग देवांनी आणि ऋषींनी प्रार्थना केली, त्यामुळे त्यांनी तो प्रवाह आपल्या कानावाटे बाहेर सोडला. तेव्हापासून जन्नूराजाची ती कन्या मानली गेली, म्हणून तिला जान्हवी म्हणतात. आणि सगराचे 60,000 पुत्र भगीरथाच्या प्रयत्नांनी पृथ्वीवर येऊन पाताळात गेलेल्या गंगेच्या पाण्याने उद्धरून गेल्याची कथा आहे. म्हणून आपण भगीरथ प्रयत्न करतो ना, बिचारा किती प्रयत्न करत होता. आणि गंगेला 3 नाव आहेत, मंदाकिनी, त्याच्यानंतर पाताळात आहे ती भोगावती, आणि पृथ्वीवर आली ती भोगवती, आणि पृथ्वीवर आली ती भागीरथी. अशी 3 नावं किंवा त्रिपथगा असंही त्यासाठी गंगेला म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा काव्यलिंग अलंकार आहे, म्हणजे कारण दाखवत जातो त्या कल्पनेसाठी. समासोक्ती अशी आपण अलंकारांबद्दल आता बोलत नाही, मी फक्त ध्वनी किंवा भावसौंदर्य सांगतो आहे. पण अशा पद्धतीने फार सुरेख एक भावस्पर्शी चित्रकाराला चॅलेंज देणारे खूप श्लोक आहेत ह्याच्यात. तर मी तर म्हणते आजकाल चित्रकाराच्या जी व्हिडिओ शूटिंग किंवा ॲक्टिंगला, नटीला, तर ती जी गंगा आहे हां, तिचं धवलं असं छान फेस आहे ना, आणि ते म्हणजे तिचं हास्य. आणि ते हास्य त्यामध्ये विजयी मुद्रा आहे, त्यामध्ये उपहास आहे, त्यामध्ये पार्वतीला म्हणजे सवतीला ती हसलेली आहे, म्हणून इथे वर्णन केलेलं आहे. फेनही विहस्य, असं फेन म्हणजे फेस आणि विहस्य म्हणजे चांगल्या अर्थाने असणं नवीन. विकट हास्य आहे, पण इथे रावण किंवा राक्षस असं कोणी नाही, पुरुष नाही, म्हणून आपण उपहास गर्भहास्य असा अर्थ काढायचा. एक पौराणिक संदर्भ देऊन एक सुरेख चित्र तयार केलेलं आहे आपल्यापुढे. त्याच्यानंतर पुढचा श्लोक असा आहे की त्यामध्ये खूप महत्त्वाचा नसला तरी त्यामध्ये असं एक वर्णन त्यांनी केलं आहे की दिक्पालांचे जे हत्ती आहेत त्यांच्याप्रमाणे अंतराळात शरीराचा अर्धा भाग ठेवून हां असं स्फटिकासारखं शुभ्र असं तिचं जे जल आहे तो तू जरा तिरपाहून पिशील तिथे, त्यावेळेस तिच्या पात्रात तुझं प्रतिबिंब पडेल. मेघ खाली उतरला आणि तिचं पाणी प्यायला लागल्यावर तिचं स्फटिकासारखं स्वच्छ पाणी गंगेचं, तर त्यावेळेस काय होईल तर मेघाचा सावळा रंग त्याचं प्रतिबिंब पडलं म्हणजे तेवढ्या भागामध्ये सावळी दिसेल गंगा. आणि एरवी गंगा शुभ्र आहे, तर तत्काळ तिथे प्रयाग येण्यापूर्वीच गंगेचा यमुनेशी प्रीती संगम झाला आहे. दोघी बहिणी, दोघी मैत्रिणी, सख्या जणू गळा मिठी घालतायत, त्यांचा संगम झाला आहे असं जाणवेल, असं एक रमणीय दृश्य दिसेल. कारण मेघ सावळा त्याचं प्रतिबिंब सावळं, गंगेचं पाणी झुळझुळणारं स्वच्छ पांढरं. तर गंगा यमुना ह्यांचा जर आपण संगम पाहिला तर अगदी व्यवस्थित आपल्याला यमुनेचं सावळं आणि गंगेचं धवलं जल दिसतं. तर तो म्हणतो की प्रयाग येण्यापूर्वीच इथेच झाला आहे का काय संगम, असं एक प्रकारे वाटावं, अशी एक इथे कल्पना केलेली आहे.
त्यामुळे तो श्लोक मी न घेता फक्त त्यातली कल्पना असं तुम्हाला सांगितलं आहे. अशा वेगवेगळ्या कल्पनांनी आणि मुख्य म्हणजे अशा जेव्हा नद्या आल्या आहेत त्यावेळेस त्या नद्यांच्या पूज्यतेचं, भारतीय संस्कृतीतलं त्यांचं स्थान लक्षात घेऊन त्या संदर्भात वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. तिथे कुठेही त्यांनी म्हणजे आता कालिदासाने प्रयागाच्या अगोदर येणारा हा पवित्र संगम झाला ही उपमा रम्य केली आहे. आपल्याला तिथलं स्थान महात्म्य बाकीचं माहिती आहे ते यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अरे अलीकडे कसं का आला हा संगम असं क्षणभर प्रवासी लोकांना वाटावं ना, तसं तुला वाटेल बरं की मी सांगितलं पुढे आणि इथेच आलाय का, अशी कल्पना केलेली आहे. त्यानंतर आकाशातून कशी कशी दृश्य दिसत आहेत ही सगळे आपल्याला त्याचे कल्पना वैभव हे सगळं आपल्याला ह्या एवढ्या भागातनं बघायला मिळालं. अशा पद्धतीने त्याचा प्रवास पुढे नेताना आता आपल्याला ह्या अत्यंत पवित्र नद्यांचं महात्म्य आणि स्थल महात्म्य आणि दर्शन हे जणू त्यांनी घडवलं आहे. आणि कितीही शृंगारिक असला कालिदास तरी जिथे भारतीय संस्कृतीचा तो उपासक असल्यामुळे जिथे पवित्र नद्या आहेत तिथे वेगळे संदर्भ देऊन त्यांनी एक प्रकारे त्यांची साधना किंवा महती गायलेली आहे. धन्यवाद.